श्री स्वामी समर्थ. पाहुयात 3 अगरबत्त्यांची सेवा कशी करायची ते. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या स्वामीचिंतन या लाडक्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आपण सगळेच स्वामींची परमभक्त आहोत. स्वामींवर आपली अथांग श्रद्धा आहे. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, घरातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर व्हावीत म्हणून आपण अनेक प्रकारची उपाय करतो, सेवा करतो, मंत्रजप करतो. परंतु आजच्या या विशेष भागामध्ये आपण स्वामी समर्थांच्या सेवा मार्गातील, विशेषतः दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील अत्यंत जुनी, पारंपरिक आणि अत्यंत गुप्त अशा 3 अगरबत्तींची सेवा जाणून घेणार आहोत. ही अशी सेवा आहे ज्या सेवेने हजारो लाखो भक्तांचे आयुष्य बदलले आहे. अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. ज्यांच्या घरात वर्षानुवर्षे भांडणे होती, पैशांची चणचण होती, आजारपण पाठ सोडत नव्हते, अशा लोकांच्या घरात एका छोट्याशा सेवेमुळे आनंदाचे कारंजे फुलले आहेत. भक्तांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करेन की हा व्हिडिओ कुठेही सोडून जाऊ नका, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरते. जर तुम्ही ही सेवा चुकीच्या पद्धतीने केली तर तिचे फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ही सेवा कशी करायची, कधी करायची, कोणत्या दिशेला अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती लावताना कोणता मंत्र म्हणायचा, या सर्व गोष्टी आपण आज अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून स्वामी सेवेची अशी दुर्मिळ आणि अमूल्य माहिती तुम्हाला रोज पाहायला मिळेल. सर्वप्रथम हे जाणून घेऊया की पूजेमध्ये अगरबत्ती लावण्याचे महत्त्व काय आहे. आपल्या सनातन धर्मात आणि शास्त्रात अग्नी आणि वायू या दोन्ही तत्वांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा ते अग्नितत्वाचे प्रतीक असते, आणि जेव्हा आपण अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यातून निघणारा धूर हा वायुतत्वाचे प्रतीक असतो. हा धूर जसा जसा वातावरणात पसरतो तसा तसा घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि वाईट शक्तींना शोषून घेतो आणि संपूर्ण घरातील सकारात्मकतेचा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार करतो. परंतु सामान्यतः आपण देवघरात 1 किंवा 2 अगरबत्त्या लावतो, पण स्वामींच्या सेवा मार्गात 3 या संख्येला, 3 अगरबत्त्यांना अत्यंत विशेष महत्त्व दिले गेले आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की 3 हा आकडा शुभ नसतो किंवा कोणत्याही शुभ कार्यात 3 हा आकडा वापरू नये. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर 3 हा आकडा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया की या 3 अगरबत्त्या म्हणजे नक्की काय आहेत आणि कोणत्या 3 शक्तींचे प्रतीक आहे. पहिली अगरबत्ती ही ब्रह्मा म्हणजेच उत्पत्तीच्या शक्तीचे प्रतीक मानली जाते. दुसरी अगरबत्ती ही विष्णू म्हणजेच स्थिती, पालनपोषण करणारे शक्तीचे प्रतीक मानली जाते. आणि तिसरी अगरबत्ती ही महेश म्हणजेच शिव म्हणजेच संहार करणाऱ्या, दृष्टांचा नाश करणाऱ्या शक्तीचे प्रतीक मानली जाते. म्हणजेच जेव्हा आपण देवासमोर 3 अगरबत्त्या लावतो तेव्हा आपण एकाच वेळीस ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना म्हणजेच प्रत्यक्ष गुरुदेवा दत्तांना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आवाहन करतो. स्वामी समर्थ हे स्वतः दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि दत्त महाराज हे त्रिगुणात्मक म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्र रूप आहेत. म्हणूनच स्वामींच्या सेवेत 3 अगरबत्त्या लावल्याने त्रिदेवांची कृपा एकाच वेळीस आपल्या कुटुंबावर होते. आता आपण या सेवेच्या दुसऱ्या पैलूकडे वळूयात. आपल्या शरीरामध्ये 3 मुख्य नाड्या असतात: इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मनाच्या शांततेसाठी या 3ही नाड्यांचे संतुलन असणे अत्यंत आवश्यक असते. शास्त्रात असे सांगते की योग्य भाव ठेवून देवासमोर 3 अगरबत्त्या लावल्या जातात तेव्हा यातून निर्माण होणारी कंपने घरातील वास्तुदोष दूर करतातच. आपण आपल्या शरीराच्या 3 नाड्यांना शुद्ध करण्याचे कामही करतात. भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 3 अगरबत्तींची सेवा नेमकी करायची कशी, तिचे नियम काय आहेत. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या मोठ्या साहित्याची किंवा पैशाची गरज नाही. ही अत्यंत विनाखर्चिक सेवा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा घरामध्ये रोजची पूजा करता त्यावेळी ही सेवा करायची असते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी म्हणजेच गोधूली मुहूर्तावर, जेव्हा सूर्य मावळत असतो आणि रात्र सुरू होत असते,
त्या संधिकालाच्या वेळीस ही सेवा करणे प्रचंड फलदायी मानले जाते. कारण यावेळीस वातावरणात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढू लागतो आणि याच वेळीस जर आपण ही सेवा केली तर ती घराला एक सुरक्षिततेचे कवच लाभते. सेवा करताना सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवून घ्यावे. जर संध्याकाळी करत असाल तर हातपाय मुख स्वच्छ धुवावेत. देवासमोर एक आसन टाकून बसावे. स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर आधी दिवा लावावा. त्यानंतर तुमच्या उजव्या हातात 3 अगरबत्त्या घ्याव्यात. या अगरबत्त्या चांगल्या दर्जाच्या सुवासिक असाव्यात. शक्यतोवर चंदनाचा किंवा मोगऱ्याचा नैसर्गिक सुगंध असलेल्या अगरबत्त्या वापराव्यात. केमिकल किंवा तीव्र सुवास असलेल्या अगरबत्त्या वापरणे टाळावे, कारण नैसर्गिक सुवास मनाला शांत करतो. आता या 3 अगरबत्त्या एकत्र करून दिव्याच्या ज्योतीवर पेटवाव्यात. अगरबत्त्या पेटवल्यानंतर त्यात एकदम फुंकून विझवू नयेत. आपल्या हाताने थोडी हवा घालून किंवा अगरबत्ती हलवून ती विझवावी, जेणेकरून त्यातून फक्त धूर निघेल. फुंक मारून अगरबत्ती विझवणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते, कारण आपल्या मुखातील थुंकीचे कण अशुद्ध हवा त्यावर पडू शकते. अगरबत्ती पेटवल्यानंतर ती हातात धरून स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर उभे राहावे किंवा बसावे. तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा विधी करायचा आहे, ज्याला आवाहन आणि प्रार्थना असे म्हणतात. दोन्ही हातात अगरबत्ती धरून स्वामींच्या चरणाकडे पाहत मनात अत्यंत श्रद्धेने आणि अळवाणे करून म्हणावे, हे ब्रह्मांड नायक, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्या चरणी ही 3 अगरबत्तींची सेवा रुजू करत आहे. माझ्या घरात जी काही नकारात्मकता असेल, जे काही कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण असेल, ती सर्व दूर करा. या अगरबत्तीच्या पवित्र धुरासोबत माझ्या घरातील सर्व संकटे नाहीशी होऊ देत. तुमच्या कृपेने गोड सुगंध माझ्या घरात सदैव दरवळत राहू दे. ही प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला त्या 3 अगरबत्त्या उजव्या हाताने पकडून स्वामींच्या मूर्तीभोवती किंवा फोटोभोवती घड्याळाच्या काटेच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज 3 वेळा किंवा 11 वेळा ओवाळायच्या आहेत. ओवाळत असताना मुखाने सतत श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अखंड जप करावा. स्वामींचा हा मंत्र केवळ मंत्र नाही, तर एक महाशक्ती आहे. जेव्हा तुम्ही अगरबत्ती ओवाळताना हा जप करता, तेव्हा अगरबत्तीच्या धुरामध्ये त्या मंत्राची शक्ती समाविष्ट होते. यानंतर ती अगरबत्ती देवघरामध्ये उजव्या बाजूला असलेल्या अगरबत्तीच्या स्टँडमध्ये लावून द्यावी. आता या सेवेचा सर्वात मुख्य आणि चमत्कारिक भाग सुरू होतो. अगरबत्ती देवघरात लावल्यानंतर तिचा सुवासिक धूर संपूर्ण घरात पसरू लागतो. आता तुम्हाला त्या अगरबत्त्यांच्या समोर शांत बसून डोळे बंद करून किमान 108 वेळा म्हणायचे. एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 3 माळी जप करू शकतात. जप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक विशेष कृती करायची आहे, जी दिंडोरी सेवा मार्गात आवर्जून सांगितली जाते. ती म्हणजे वास्तुशुद्धी. देवघरात लावलेल्या त्या 3 अगरबत्त्यांपैकी एक अगरबत्ती किंवा पूर्ण स्टँड हातात घ्यावा आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये कानाकोपऱ्यात तो धूर दाखवावा. घराचा मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, तिजोरी, जागा, मुलांची अभ्यासाची खोली या सर्व ठिकाणी हा धूर दाखवावा. फक्त एक काळजी घ्यावी की बाथरूम किंवा शौचालयाच्या ठिकाणी हा धूर दाखवू नये. जेव्हा हा धूर संपूर्ण घरात पसरतो, तेव्हा घरातील कोपऱ्यात लपलेली वाईट ऊर्जा, नजरदोष किंवा कोणाची वाईट दृष्टी असेल ती सगळी नष्ट होते. बऱ्याचदा आपल्या घरात लहान मुले कारणाशिवाय चिडचिड करतात, अभ्यास करत नाही किंवा घरात असलेली व्यक्ती सतत आजारी पडते. याचे मुख्य कारण म्हणजे वास्तूमध्ये असणारा नकारात्मक प्रभाव. जेव्हा या 3 अगरबत्त्यांचा धूर स्वामींच्या मंत्रांनी भरित होऊन घराच्या कोपऱ्यात पोहोचतो, तेव्हा वास्तू शुद्ध होते आणि घरात एक प्रचंड मोठी शांतता निर्माण होते. भक्तांनो, या सेवेचा महिमा एवढा मोठा आहे की जुन्या काळात जेव्हा लोक खूप मोठ्या संकटात असायचे, कोर्ट कचऱ्या, फेऱ्या असायच्या किंवा एखाद्या व्यक्तीवर गंभीर आजारपण असायचे, तेव्हा केंद्रातील ज्येष्ठ सेवेकरी 3 अगरबत्त्यांची सेवा आवर्जून सांगायचे. या 3 अगरबत्त्यांमधून मिळणारी राख, ज्याला आपण अंगारा म्हणतो, तो अंगारा अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक मानला जातो. होय भक्तांनो,
जेव्हा या 3 अगरबत्त्या पूर्ण जळून शांत होतात तेव्हा खाली पडलेली जी राख असते तो स्वामींचा प्रत्यक्ष आशीर्वाद म्हणजेच अंगारा असतो. आणि हा अंगारा तुम्हाला फेकून द्यायचा नाही. हा अंगारा एका छोट्या डबीत गोळा करून ठेवायचा. घरात जर कोणाला नजर लागली, कोणाचे मन विनाकारण घाबरत असेल, रात्री वाईट स्वप्ने पडत असतील किंवा कोणी आजारी असेल तर स्वामींची स्मरण करून हा अंगारा त्या कपाळावर लावावा. तसेच घरातील लहान मुलांच्या कपाळाला हा अंगारा लावल्याने त्यांची बुद्धी कुशाग्र होते आणि त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानात किंवा ऑफिसमध्ये प्रगती होत नसेल तर रोज सकाळी तिथल्या देवघरात या 3 अगरबत्त्या लावून त्यांचा धूर पूर्ण दुकानात दाखवावा आणि त्यांची राख आपल्या तिजोरीच्या किंवा मुख्य दरवाजाला लावावी. त्यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होऊन धनलक्ष्मी प्रसन्न होते. भक्तांनो, अनेकांच्या मनात प्रश्न येईल की ही सेवा किती दिवस करावी? तर ही सेवा करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. तुमची सेवा रोजची नित्यसेवा बघू शकता. जसे आपण रोज देवाला दिवा लावतो तसेच रोज नियम करून 3 अगरबत्त्या लावण्यास सुरुवात करा. सुरुवातीचे 21 दिवस किंवा 40 दिवस हा उपाय सलग न चुकता करून पहा. पहिल्या काही दिवसात तुम्हाला तुमच्या घरात आणि स्वतःच्या मनस्थितीत खूप मोठा सकारात्मक बदल जाणवेल. घरातील सदस्यांमधील चिडचिड कमी होईल, एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि पैशांचे जे मार्ग बंद झाले होते ते हळूहळू मोकळे होतील. महिलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर मासिक धर्मांच्या दिवसात, पिरियडच्या काळात त्यांनी ही सेवा करू नये किंवा अगरबत्तीला हात लावू नये. 4-5 दिवसाच्या काळात घरातील कोणतेही सदस्य जसे की पती, मुले, सासू-सासरे ही सेवा पुढे चालू ठेवू शकतात. जर घरात कोणीच नसेल तर तेवढे दिवस सेवा बंद करून ठेवावी. नंतर पुन्हा शुद्ध झाल्यावर सेवा सुरू करावी. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींना कुठल्याही मोठ्या 56 भोगाची किंवा सोन्या नाण्याची गरज नसते. ते फक्त भक्ताच्या हृदयातील भाव पाहतात. जेव्हा तुम्ही अत्यंत साधेपणाने पण ओतप्रोत भरलेल्या श्रद्धेने देवघरात या 3 अगरबत्त्या लावतात आणि डोळ्यात अश्रू आणून स्वामींना हाक मारतात, तेव्हा स्वामींना तुमच्या पाठीशी उभे राहावेच लागते. हा लाखो भक्तांचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील ही अतिशय पुरातन आणि सिद्ध झालेली सेवा आज मी तुम्हाला सांगितली आहे. आजकालच्या या धकाधकीच्या आणि तणावाच्या जीवनात प्रत्येक घरात सेवेचे अत्यंत गरज आहे. यामुळे आजपासूनच किंबहुना आज संध्याकाळपासूनच तुमच्या घरात ही 3 अगरबत्तींची सेवा करा. स्वामींचे नामस्मरण करा आणि तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार स्वतः अनुभवा. तुम्हाला आजची ही माहिती, हा दिव्य अनुभव आणि ही जुनी सेवा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. कमेंट करताना श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. जर तुमच्या परिचयात किंवा नातेवाईकांमध्ये कोणी खूप त्रासात असेल, संकटात असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण एखाद्याला योग्य मार्गदर्शन दाखवणे ही सुद्धा एक मोठी स्वामी सेवाच आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन अशाच माहितीपूर्ण स्वामी सेवेच्या भागात. तोपर्यंत प्रसन्न रहा, आनंदी रहा आणि स्वामीनामाचा गजर करत रहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज.